मावळ कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये आज होणारं शोधकार्य तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे। पुलाच्या सांगड्याखाली कुणीही अडकलेलं नाही किंवा बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही अशी माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे आज शोधकार्य राबवण्यात येणार नाही अशी माहिती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झी24 तासला दिली आहे। मात्र कुणाची तक्रार किंवा अडकल्यासंदर्भात माहिती मिळाल्यास तत्काळ एनडीआरएफ शोधकार्य सुरू करेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मावळ कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये शोधकार्य आता थांबवण्यात आलेलं आहे। कुणीही बेपत्ता नाहीये, तसंच कुणीही अडकल्याची तक्रार नाहीये आणि त्यामुळे हे शोधकार्य इथे थांबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झी24 तासला ही माहिती दिली आहे। कुणाची तक्रार किंवा अडकल्यासंदर्भात माहिती मिळाली तर तत्काळ एनडीआरएफचे जवान शोधकार्य राबवतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, सध्या शोधकार्य थांबवण्यात आलेलं आहे, काय नेमकं सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी? नक्की श्वेता, मी खरं तर आहे कुंडमळ्याच्या ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याच ठिकाणी। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर 8 वाजता इथं या ठिकाणी शोधकार्य जे आहे ते सुरू होणार होतं। मात्र या ठिकाणी जे शोधकार्य आहे ते आता या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे, कारण रात्रीपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाला कोणतेही मिसिंग किंवा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झालेली नाही। त्यामुळे या घटनेमध्ये आता कोणी मिसिंग नसल्याचा असा अंदाज प्रशासनाला आहे। त्यामुळे जे सर्च ऑपरेशन सकाळी होणार होतं ते या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। दुर्घटना झाल्यानंतर या परिसरामध्ये 1 किलोमीटरचा जो पूर्ण नदीचा जो प्रवाह आहे त्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन आज सकाळपासून घेण्यात येणार होतं। मात्र ते ऑपरेशन आता थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यात सकाळपासून पाऊस असल्यामुळे सर्च ऑपरेशनला अडथळा पण येऊ शकतो। मात्र आज सकाळी जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला कोणीही यामध्ये अडकलेलं नाही आहे किंवा कोणाची मिसिंग दाखल या ठिकाणी झालेली नाही आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता जे सर्च ऑपरेशन होणार होतं ते या ठिकाणी तुर्तास तरी या ठिकाणी थांबवल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी दुडी यांनी दिलेली आहे। मात्र या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून या ठिकाणी शोध कार्य होणार असल्याची माहिती जी होती ती मिळाली होती, मात्र या ठिकाणी कोणीही अडकलेलं नाही आहे। त्यामुळे आता जे शोध कार्य होणार होतं ते आता तरी थांबवलेलं आहे। काही स्थानिक रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, त्यांना सुद्धा प्रशासनाकडून काही आदेश अजून आलेला नाही आहे। जर याबाबतचं कोणी अडकल्याची जर माहिती मिळाली तर जे शोध कार्य आहे ते तत्काळ सुरू केलेलं जाईल। काय तुम्हाला प्रशासनाकडून आज सकाळी निरोप आलेला आहे? अद्यापही कुठल्याही प्रकारचा मिसिंग कंप्लेंट प्रशासनाकडे आलेला नाही आहे। जोपर्यंत कंप्लेंट येत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीचा त्या ठिकाणी कोणी हे सांगत नाही की एखादा व्यक्ती हरवला आहे किंवा मिसिंग आहे, त्या अनुषंगानेच पुढचं ऑपरेशन केले जाईल। जोपर्यंत मिसिंग कंप्लेंट येत नाही तोपर्यंत त्यामध्ये सर्च ऑपरेशन घेणं फार जोखमीचं बनत आहे। कारण का आपण जर पाहिलं तर पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणात फ्लो वाढलेला आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जर ऑपरेशन करायचं झालं तर नदीच्या खालच्या भागामध्ये ऑपरेशन करावं लागणार आहे। जर आपण पॉईंटवरती गेलो म्हणजे ज्या ठिकाणी इन्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी प्रचंड पाण्याचा वेग वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी जर सर्च घ्यायचं झालं तर ते थोडंसं कठीण बनू शकतो। श्वेता, जर बघितलं तर पाण्याचा जो प्रवाह आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढलेला आहे। इंद्रायणी नदी जी आहे तिचा पावसामुळे आता जो पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि ज्या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतोय ब्रिजचा जो सांगडा आहे तो आता एका बाजूला करण्यात आलेला आहे। काल रात्रीच त्या ब्रिजच्या खाली अडकलेल्या ज्या डेड बॉड्या होत्या त्या काढलेल्या आहेत आणि या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तरी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 51 जण आहेत ते जखमी झाल्याची अधिकृत जी माहिती आहे ते आता जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे। आणि या ठिकाणी आता पिंपरी चिंचवडचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि माहिती घेत आहे। आत्ताची पूर्ण परिस्थिती काय आहे ते नेमकं आढावा जो आहे तो प्रशासनाला देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र आता जर बघितलं तर या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार होतं ते आता या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि पावसाचा जोर कमी होईपर्यंत थोडा वेळ या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला तुर्तास तरी स्थगिती देण्यात आलेली आहे। आता जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाकडे कोणीही
अडकलेलं नाहीये किंवा कोणीही बेपत्ता नाहीये अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे या ठिकाणचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते थांबवलेलं आहे. मात्र यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सज्ज करण्यात आलेली आहे. काहीच अंतरावर एनडीआरएफच्या 2 तुकड्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. जर अशा प्रकारची जर माहिती मिळाली तर तत्काळ या ठिकाणी शोध मोहीम जी आहे ती राबवली जाईल आणि इंद्रायणी नदीच्या तक्रार आली तर पात्रामध्ये लगेचच कोण अडकले शोधकार्य असेल राबवलं जाईल. धन्यवाद तुर्तास दिलेल्या निलेश या सविस्तर माहितीसाठी.